नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवघरात या वस्तू चुकूनही ठेवू नका, अन्यथा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येऊ लागते। आपल्या घरातील देवघर हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते, जिथून संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते। अशा वेळी घरातील देवाऱ्यात या गोष्टी कधीही ठेवू नका, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। वास्तुशास्त्रानुसार या वस्तू मंदिरात किंवा वास्तुशास्त्रानुसार या वस्तू देवाऱ्यात किंवा देवाऱ्याच्या आजूबाजूला कधीही ठेवू नका। हिंदू धर्मात प्रत्येक घर हे घरातील देवाऱ्याशिवाय अपूर्ण मानले जाते। सनातन धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे घरा इतकीच आपल्या देवघराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। देवघर हे आपल्या घरातील पवित्र स्थान मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार देवघरात काही गोष्टी ठेवणे योग्य मानले जात नाही, कारण या गोष्टीमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होऊ लागतो, अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे जाणून घेऊया देवघरात कोणत्या गोष्टी ठेवाव्यात व कोणत्या गोष्टी ठेवू नयेत। वास्तुशास्त्रानुसार घरातल्या प्रत्येक स्थानाला खूप महत्त्व आहे। विशेषतः आपल्या घरातील देवघर वास्तूमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते। आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतंच। देवघराशिवाय आपल्या घराला घरपण येत नाही। त्यामुळे आपण नेहमी जेव्हा घर बांधतो, देवघर कसे, कुठे व कोणत्या जागी बनवायचे हे आपण ठरवत असतो। घरातील देवघर हे असे ठिकाण आहे जिथून घरामध्ये सर्वात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते। मंदिरातून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा लाभ घरातील सर्व लोकांना होत असतो। वास्तुशास्त्रातही देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि पूजेसंबंधी काही खास नियम सुद्धा वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहेत। वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरात काही गोष्टी ठेवू नयेत। या वस्तू देवघरात ठेवल्या तर घरात नकारात्मक ऊर्जा येत असते। वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया घरातील मंदिरात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत। घरातील मंदिरात या वस्तू चुकूनही ठेवू नका। त्या वस्तू कोणत्या आहेत जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, काही लोकांच्या घरात असे दिसून येते की आपल्या पूर्वजांचा फोटो देवघरात ठेवला जातो आणि तिथेच त्यांची पूजा करणे प्रारंभ होते। शास्त्रात हे योग्य मानले जात नाही। मंदिरात पूर्वजांचे छायाचित्रे म्हणजे फोटो लावण्याऐवजी आपण ते आपल्या घराच्या दक्षिणेकडील भिंतीला लावलं पाहिजे। असं केल्याने पितृ आपल्यावर आनंदी होतील। घरातील देवघरात चुकूनही पितरांचा फोटो लावू नका। असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते। देवघरात पूर्वजांचा फोटो लावल्याने देवांचा अपमान होतो। जर तुमच्या देवघरात किंवा आजूबाजूला पूर्वजांचा फोटो असेल तर ती लगेचच काढून टाका। तर मंडळी, काही घरामध्ये असे दिसून येते, देवघरात किंवा भिंतीला देवांच्या फोटोच्या शेजारी आपल्या पूर्वजांचा फोटो लावला जातो। असे करणे सुद्धा अशुभ मानले जाते। हा देवांचा अपमान आहे। आपले पितृ आपल्यासाठी देवतुल्य असू शकतात, पण ते देवाच्या बरोबरीचे नाहीत। म्हणून पूर्वजांचा फोटो देवाऱ्यात असो किंवा भिंतीला असो, पण देवांच्या फोटोच्या शेजारी चुकूनही ठेवू नका। घरातील देवघरात कधीही फाटलेले किंवा जुने पुस्तके ठेवू नका। ते देवांचे ग्रंथ असू दे किंवा कुठलीही पोथी असू दे। असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढत असतो। त्याचबरोबर दररोज देवघर आपण फुलांनी सजवत असतो। देवांच्या उपासनेत फुले आवश्यक मानली जातात, हे चांगले आहे। परंतु असे दिसून येते की काही लोक पूजा करताना अर्पण केलेली फुले मंदिराच्या कोपऱ्यात किंवा देवघराच्या कोपऱ्यात कुठेतरी ठेवून देतात, किंवा तुमच्या घरात कुठेतरी आपण ते ठेवून देत असाल तर ही सवय तुम्हाला खूप महागात पडू शकते। वास्तुशास्त्रानुसार याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रोत्साहित करते। घरी वाळलेली फुलं ठेवणे दरिद्रतेला आमंत्रण देण्यासारखे आहे। त्यामुळे घरात अडचणी, अचानक मृत्यू, मंगलदोष आणि मंगळ कार्याला उशीर, लग्नाला उशीर यासारख्या समस्या उद्भवू शकतात। म्हणून देवाऱ्यात कधीही सुकलेली वाहिलेली फुलं चुकूनही ठेवू नका। देवघरातून वाळलेली व सुकलेली फुलं काढून टाकावीत। तसेच ते घरात अन्य कुठल्याही जागे सुद्धा ठेवू नका। असे केल्याने जीवनात नकारात्मक ऊर्जा भरून जाते। घरातील देवाऱ्यात जास्त शंख ठेवू नका।
भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरातील मंदिरात पांढरा शंख ठेवणे शुभ मानले जाते. पण शंख देवाऱ्यात एकच असावा आणि तो पूर्वेला तोंड करून ठेवलेला असावा. असा शंख आपणास सुख समृद्धी देतो. जास्त शंख देवाऱ्यात ठेवणे अशुभ मानले जाते. तसेच खंडित शंख देखील देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका. जर तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त शंख असतील तर ते जलप्रवाह करावे किंवा एखाद्या मंदिरात नेऊन ठेवावे. असे केल्याने आपणास दोष लागत नाही. कोणताही देव आणि देवांची रौद्र रूप असलेला फोटो देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका किंवा घरात देखील लावू नका. याला अनिष्टकारी मानले जाते. असे की माता कालीचे रौद्र रूप, हनुमानाचे रौद्र रूप किंवा नटराजाची मूर्ती देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका. ज्या देवी देवतांचा चेहरा रागीट स्वरूपात आहे असा चेहरा देवाऱ्यात मूर्ती स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात चुकूनही ठेवू नका. असे केल्याने घरात कलह, भांडण, मतभेद व पैशाच्या अडचणी जाणवू लागतात. म्हणून देवाऱ्यामध्ये सौम्य मुद्रेच्या फोटो किंवा मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. देवाऱ्यात शिवलिंग ठेवले असेल तर ते अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नसावे. यापेक्षा मोठे शिवलिंग घरात नसले पाहिजे. देवाऱ्यामध्ये शिवलिंग कोणत्या प्रकारचे असावे याविषयी शास्त्रात विशेष नियम सांगितले गेले आहेत. जर तुम्हाला शिवलिंग तुमच्या देवाऱ्यात ठेवायचे असेल तर ते लक्षात ठेवा की अंगठ्याच्या आकारापेक्षा उंच शिवलिंग देवाऱ्यात ठेवता येत नाही. कारण शिवलिंग हे अतिशय संवेदनशील मानले जाते. देवघरात महादेवाचा एकट्याचा फोटो चुकूनही ठेवू नका. कारण महादेवाची लिंग स्वरूपात पूजा केली जाते. जर तुम्हाला महादेवाचा फोटो देवाऱ्यात ठेवायचा असेल तर शिव परिवाराचा फोटो देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते. जसे की महादेव, पार्वती, गणपती, कार्तिक स्वामी यांचा फोटो तुम्ही देवाऱ्यात लावू शकता. असे केल्याने आपल्या घरामध्ये एकी आणि एकोपा कायम टिकून राहतो. घरातील देवघरात शनिदेवाची फोटो किंवा मूर्ती किंवा यंत्र चुकूनही ठेवू नका. हिंदू मान्यतेनुसार महिलांसाठी शनिदेवाचे दर्शन अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्र सांगतं की जर एखादी मूर्ती तुटली असेल, भंगली असेल किंवा एखाद्या मूर्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नसेल तर अशी मूर्ती देवाऱ्यात चुकूनही ठेवायची नसते. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि अशुभ गोष्टी घरामध्ये घडू लागतात. घरातील देवघर आणि आजूबाजूची जागा स्वच्छ असावी. कारण लक्ष्मी देवींचा वास स्वच्छ ठिकाणी कायम राहतो. देवघरात काडी पेटी चुकूनही ठेवू नका. यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार देवघरात धारदार वस्तू चुकूनही ठेवू नका. जसे की सुरी, सुई, कात्री इत्यादी वस्तू देवाऱ्यात ठेवल्यामुळे घरात कलह वाढू लागतात. तर मंडळी, आपण या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवल्यामुळे घरात नकारात्मक गोष्टी घडू लागतात, घरातील लोकांना अपयश मिळतं, त्याचबरोबर घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो, अशा वस्तू देवाऱ्यात चुकूनही ठेवायच्या नसतात. या वस्तूपैकी जर एखादी वस्तू तुमच्या देवाऱ्यात असेल तर ती आजच काढून टाका आणि देवघर आपले पवित्र बनवा. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.